नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। विरोधकांचा रोष टाळण्यासाठी राज्य सरकारचा बाधित शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, यंदाच्या खरीप हंगामात राज्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने सुमारे 31,000 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती। त्यापैकी यापूर्वी शेतकऱ्यांना नुकसानीपोटी 19,463 कोटी रुपयांच्या मदत वितरणाला सरकारने परवानगी दिली होती। आता सरकारने 663 कोटी रुपयांच्या दुसऱ्या टप्प्यातील मदत वितरणाला मंजुरी दिलेली आहे। तर मित्रांनो, नागपुरात आजपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत तातडीने देण्याच्या हालचाली सरकारकडून सुरू आहेत। मित्रांनो, यापूर्वी सरकारने पीक नुकसानपोटी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील मदतपोटी एकूण 19,463 कोटी रुपयांच्या वितरणाला परवानगी दिली आहे। तसेच मित्रांनो, हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंस्थेला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुन्हा 663 कोटी रुपयांच्या वितरणाला परवानगी दिली आहे। मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळतच मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी तातडीने याबाबतच्या शासन निर्णयावर सही केलेली आहे। मित्रांनो, त्यामुळे बाधित शेतकऱ्यांची रखडलेली उर्वरित मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। या शासन आदेशासह शेतकऱ्यांना आजपर्यंत 20,126 कोटी रुपयांच्या निधी वितरणाला मदत आणि पुनर्वसन विभागाने परवानगी दिलेली आहे। मित्रांनो, मदत आणि पुनर्वसन विभागाने आजपर्यंत 20,126 कोटी रुपयांच्या वितरणाला परवानगी दिली असली तरीही जिल्हाधिकारी पातळीवरून ही सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप जमा झालेली नाही आहे। मित्रांनो, राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेली मदत 95% शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला असला तरीही सुमारे 6.5 लाख शेतकऱ्यांची KYC झाली नसल्यामुळे त्यांना अद्याप मदत मिळालेली नाही। नोव्हेंबर अखेर बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर 13,601 कोटी रुपये वितरित झाले होते। अन्य निधी वितरित होणे बाकी होते। KYC अभावी शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा झालेला नाही। त्यामुळे मदत आणि पुनर्वसन विभागाने तातडीने आर्थिक मदतीच्या वितरणाला परवानगी दिली असली तरीही जिल्हाधिकारी पातळीवरून तत्काळ निधी वितरित ही होण्याची गरज आहे। मित्रांनो, तुम्हाला बातमी आवडल्यास चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट अशाच मिळत राहतील। धन्यवाद।